खेळगट असेल, ज्युनियर KG असेल, पूर्व प्राथमिक असेल किंवा मोठा गट, लहान गट, LKG, UKG अशा वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळे वर्ग आपण घेतच होतो, त्याचा अभ्यासक्रम करतच होतो. या ज्या जशी नावं वेगळी वेगळी होती तसं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यातल्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा एकवाक्यता नव्हती, हो ना. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शिक्षण संस्थांच्या त्यांच्या त्या संस्थेच्या धोरणानुसार अभ्यासक्रम ठरवला जात होता. मी तर असं म्हणेन, थोडंसं अतिशयोक्ती आहे का पहा, की आपल्या सुद्धा आपण आता इथं जेवढ्या शाळा बसलेलो आहोत त्या सुद्धा सर्व शाळांच्या पूर्ण अभ्यासक्रमामध्ये एकवाक्यता असेल असं नाही. वेगवेगळ्या शाळांचा त्या पद्धतीने अभ्यासक्रम ठरवलेला होता. हे जर एका संस्थेचं असेल तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या संस्थांच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं धोरणं आखून अभ्यासक्रम राबवला जात होता. त्याच्याशिवाय जसं अभ्यासक्रमामध्ये एकवाक्यता नव्हती तसं त्याच्या अंमलबजावणीमध्ये एकवाक्यता नव्हती. त्याचं इम्प्लिमेंटेशन जे होत होतं तेही वेगवेगळ्या पद्धतीनं. किंबहुना मी असं म्हणेन की सर्व शाळांमध्ये सर्व शिक्षक हे प्रशिक्षित होतेच असं नाही, आणि त्यामुळे प्रशिक्षित नसतील तर त्यांना कोणत्या पद्धतीनं या वर्गांचा अभ्यासक्रम घ्यायचा किंवा किंबहुना हा अभ्यासक्रम आहे का, तो संरचित आहे का आणि तो कोणत्या पद्धतीने घ्यायचा याच्याविषयी सुद्धा संभ्रम मनामध्ये होता. त्याच्या पुढच्या टप्प्याकडे गेले तर असं दिसतंय की जसं आपण आपल्यामध्ये संभ्रम होता असं म्हणतो तसं शासनाकडनं तरी एकवाक्यता होती का? आपण आतापर्यंत या शाळांना कधी शासनाकडनं मान्यता घेतली होती का? नाही. आपण कधी शासनाकडे आपण कोणत्या पद्धतीने अभ्यासक्रम राबवतोय याच्या मान्यतेसाठी काही नोंदणी केली होती का शाळांची? तर ती नोंदणी नव्हती. या सगळ्या विविधतेचा परिपाक, कारण आपण प्राचीन काळापासून जी आपली भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित गुरुकुल पद्धती म्हणतो या सगळ्याचा विचार केला आणि आपण सकाळपासून ज्या 2 सत्रांमध्ये चर्चा ऐकली त्याच्यामध्ये लक्षात आलं की जे इंग्रजाळलेलं शैक्षणिक धोरण होतं ते जर बदलायचं असेल आणि त्याच्यात आपल्याला भारतीयत्व आणायचं असेल तर मुळात हा जो 3 ते 8 म्हणजे हा लहान गटापासूनचा अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये संपूर्ण देशामध्ये एकवाक्यता असणं गरजेचं आहे. आणि ही जर एकवाक्यता आणायची असेल तर राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पायाभूत स्तराला स्थान देणं गरजेचं होतं. हे लक्षात घेऊन आपल्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पायाभूत स्तराला विशेष प्राधान्य देण्यात आले. आता विशेष प्राधान्य देण्यात आल्यानंतर हा आराखडा तयार करायला जी समिती तयार केली त्यांनी याच्या संदर्भातली काही वैशिष्ट्ये ठरवली की काय केलं पाहिजे आपण. हा शिशुगट आहे म्हणजे 3 पासूनचा 8 पर्यंतचा जो वयोगट आहे त्याच्यासाठी आपण काय बदल करणं अपेक्षित आहे, त्याच्यासाठी कोणती तत्व विचारात घेतली पाहिजेत. तर ती तत्व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात जी आहेत, मूळ राष्ट्रीय शैक्षणिक धोरण त्याच धोरणांवर आधारित त्याच धोरणांवर निर्देशित करून आपण पायाभूत स्तराचा आराखडा तयार केला. आता तो तयार करत असताना आपण असं म्हटलं की भारतीय ज्ञान परंपरा आणि भारतीय विचारधारा. काय होती भारतीय ज्ञान परंपरा? मी एकांगी बोलणार नाहीये कारण इकडनं नंतर आपल्या जेवणानंतरचं सत्र आहे, आपण थोडंसं लक्षात घेऊया तर तुमचाही सहभाग असणं अपेक्षित आहे. काय होती भारतीय ज्ञान परंपरा? कोण सांगतंय? हात वर करा. कशासाठी हा अट्टहास केलाय असं तुम्हाला वाटतंय? का हे नको होतं असं वाटतंय? कोणालाच नाही बोलायचं. कशासाठी हा बदल आपण करतो आहोत? मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी. म्हणजे मग आतापर्यंत आपण सर्वांगीण विकासाचा विचारच नाही का केला? इकडे आणि मूल्य जोपासण्यासाठी
मग असं जर असेल तर भारतीय ज्ञान परंपरा आणि विचारधारा याचा विचार करताना पंचकोशीय विकास, आता तुम्ही शब्द ऐकला, मगाशी पण ऐकला असेल आणि तुमच्या मनामध्ये घर घेतला, हा पंचकोशीय विकास सारखं म्हणतात ते नेमकं काय आहे? पुढचे 5 दिवस आपल्याला त्याच्यावरच अभ्यास करायचा आहे. तर पंचकोशीय विकास म्हणजे मी आता थोडक्यात म्हणजे तुमचा माहिती असलेल्या ज्ञानाचा रिलेट करून देते. आपण आतापर्यंत सर्वांगीण विकास असं जेव्हा म्हणतो तेव्हा शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, सामाजिक विकास असं ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला पंचकोशामध्ये सुद्धा आपल्याला अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश याचं रिलेशन या आपल्या सर्वांगीण विकासाशी कुठं कुठं कसं जोडलं गेलंय हेच खरं म्हणून आपल्याला या 5-10 दिवसाच्या अभ्यासक्रमामध्ये बघायचंय. तसंच भारतीय पंचपदी, आपण मगाशी पंचपदीचा पहिल्या सत्रामध्ये उल्लेख केलेला ऐकला. अदिती, बोध, अभ्यास, प्रयोग आणि प्रसार याचा विचार आपण आपला अभ्यासक्रम राबवताना प्रत्यक्ष वर्गामध्ये ज्यावेळेला आपण पाठ घेणार किंवा तास घेणार त्यावेळेला कशा पद्धतीने करणार आहोत याचा विचार या आपल्याला अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे. आणि म्हणून आपण भारतीय ज्ञान परंपरा आणि विचारधारेवर प्रकाशझोत टाकणारा आपण हा अभ्यासक्रम तयार केला असं म्हणतो. तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते मगाच्या एका व्याख्यानामध्ये उल्लेख झाला की भारतीय बाल शिक्षण तज्ज्ञांनी आतापर्यंत ज्या ज्या पद्धतींचा अवलंब केला, उदाहरणार्थ मगाशी आपण मॉन्टेसरीचा उल्लेख केला, मॉन्टेसरी पासून ते आत्ताच्या ग्राममंगल पर्यंत ज्या ज्या वेगवेगळ्या शैक्षणिक शिशुवाटिकेच्या शैक्षणिक इतिहासाचा अभ्यास केला त्या सगळ्याचा विचार करूनच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवलेलं आहे. जसा बालशिक्षण तज्ज्ञांचा विचारांचा अभ्यास केला तसा आपल्या देशामध्ये बालशिक्षण देणाऱ्या विविध शैक्षणिक संस्था आहेत. त्या शिक्षण संस्थांनी जे नवनवीन प्रयोग केले असतील त्याही प्रयोगांचा विचार हा अभ्यासक्रम तयार करताना केला गेला. याच्याशिवाय त्या त्या प्रांतामध्ये त्या त्या राज्यामध्ये जे जे खेळ, जे जे सण उत्सव, जी खेळणी रेग्युलर वापरली जात असतील दैनंदिन जीवनामध्ये, ज्याचा बालकाच्या दैनंदिन जीवनाशी रोज संपर्क येतो, अशा साधनांच्या माध्यमातून त्यांचं शिक्षण झालं पाहिजे असा विचार आपण या धोरणामध्ये केला. स्थानिक वेगवेगळ्या प्रांतामध्ये किंवा प्रांत सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये इथपर्यंत आपण जाऊ की त्या त्या ठिकाणी वेगवेगळे सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. ते सण, ते समारंभ याचा विचार आपण या अभ्यासक्रमामध्ये केला. आणि अत्यंत महत्वाचं म्हणजे आपण असं म्हटलं की मातृभाषेतून शिक्षण झालं पाहिजे. मग मातृभाषेतून म्हणजे बोली भाषेतून त्या परिसराची जी भाषा आहे त्या बालकाची ग्रहभाषा, असं आपण शब्दप्रयोग एकदम ग्रहभाषा, घरात बोलली जाणारी भाषा की ज्याच्यातून तो रोज घरात ज्या पद्धतीने बोलतोय त्याच्यामध्ये आकलनाची त्याची हे आहे, तर त्या पद्धतीने त्याच भाषेमध्ये त्याचं हे शिक्षण म्हणजे पायाभूत स्तराचं शिक्षण झालं पाहिजे असा विचार आपण या धोरणामध्ये केला. तसंच स्थानिक संदर्भ साहित्य आणि बाल साहित्याचा वापर. आता स्थानिक संदर्भ साहित्य किंवा स्थानिक बाल साहित्य, बालवाङ्मय असं जेव्हा म्हणतो तर आपल्याला माहिती की प्रांतानुसार किंवा आपण असं म्हणतो की प्रत्येक 30 किलोमीटरला भाषा बदलते. मग जर 30 किलोमीटरवर भाषा बदलते तर त्याप्रमाणे 30 किलोमीटरवर त्या बोली भाषेमध्ये असणारी गाणी, खेळ, गोष्टी याही सगळं बदलत जातं. तर या सगळ्याचा विचार ज्या परिसरामध्ये तो बालक राहतो त्या परिसरामधल्या त्या गोष्टींचा वापर जर केला तर त्याला ते शिक्षण हे आपलं आणि जवळचं वाटणार आहे. म्हणून प्रमाण भाषेच्या बरोबरच या त्या त्या प्रांतातल्या किंवा त्या त्या परिसरातल्या भाषेचा वापर त्याच्यामध्ये केला गेला. याच्याशिवाय आपण मगाशी हमारा लक्ष्य किंवा आपले लक्ष्य याचा उल्लेख केला. तर कशासाठी आपण करतो आहोत तर एक सुसंस्कृत सुजाण बालक घडावा आणि त्याच्याबरोबर
त्याच्याबरोबरच विश्वबंधुत्वाची भावना निर्माण होणारा बालक घडावा असा जर विचार असेल तर त्या हमारा लक्ष समोर ठेवून आपण जे काही अध्ययन अनुभव देणार आहोत, आपण जे काही सण समारंभ साजरे करणार आहोत, आपण विद्यार्थ्यांना जे जे काही अनुभव देणार त्या प्रत्येक अनुभव देत असताना किंवा त्या अनुभवाचं नियोजन करत असताना आपल्या मनामध्ये हा विचार, आपलं लक्ष काय आहे आणि त्याच्याबरोबर याच्यातून आपण जो अनुभव त्याला देणार त्याच्यातून त्याच्या कोणत्या कोशाचा विकास होणार आहे, त्याच्यातल्या कोणत्या क्षमतेचा विकास होणार आहे, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचे अध्ययन अनुभव आपल्याला निवडायचे, या सगळ्याचा विचार आपल्याला या ठिकाणी करणं आवश्यक आहे आणि त्याप्रमाणे या पायाभूत स्तरामध्ये त्याचा विचार केलेला आहे. आता विकास क्षेत्र आणि पंचकोशी विकासाचा मगाशी आपण केला. म्हणजे विकास क्षेत्र म्हणजे आपण शारीरिक विकास, बौद्धिक विकास, भावनिक विकास, मानसिक विकास, आध्यात्मिक विकास असं म्हणतो. तर या विकासाचा म्हणजे वेगवेगळ्या शैक्षणिक क्षेत्रांचा विचार करून आपण अध्ययन अनुभव निवडले पाहिजेत असा विचार या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये पायाभूत स्तरामध्ये करणं अपेक्षित केलं होतं, त्याप्रमाणे केलं. तसं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भाषा शिक्षण. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हा जो काळ आहे 3 ते 6 वयोगट तर 3 ते 8 हा वयोगट आहे तो भाषा शिक्षणाचा सुवर्ण काळ. म्हणजे जास्तीत जास्त भाषा बालक अवगत करू शकतो. आज आपल्याला एखादी नवीन भाषा म्हणजे आपल्या गटाला जर आता एखादी नवीन भाषा शिकायचं म्हणलं तर थोडं ती अवगत करणं जड जातं, हो की नाही. पण लहान बालक ती आपल्या आजूबाजूला आपल्या मित्रपरिवारात असलेल्या बोलल्या गेलेल्या भाषांचा सहज अवगत करू शकतात आणि याचा विचार करून आपणही बहुभाषिक परिचय त्यांना करून देणं अपेक्षित आहे. याचा अर्थ त्या भाषा सगळ्याच्या सगळ्या शिकवणं अपेक्षित नाही आहे, पण त्या त्या भाषांमधली गाणी असतील, त्या त्या भाषांमधल्या गोष्टी असतील तर या त्यांना अनुभव करून देणं, त्यांना कथन करणं हे त्या ठिकाणी अपेक्षित केलेलं आहे. म्हणून भाषा शिक्षण आणि साक्षरतेचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये विचारात घेतला. तसंच सुसंगत वर्ग संस्कृती. आता वर्ग संस्कृती सुसंगत असणं, मग अशी चर्चा आपण केली की आपल्याला या ठिकाणी नुसती सतरंजीवर मुलं बसली तर ती एकमेकांच्याशी जास्त सहभागी होऊन एकत्रित सामुदायिक अनुभव घेतील आणि एकमेकांशी परिचय करून एकमेकांना मदत करून शिकतील. त्याच्यापेक्षा स्वतंत्र एकेका बेंचवर बसली तर त्यांचा एकमेकांशी तेवढा संवाद होणार नाही. ही छोटीशी गोष्ट मगाच्या एका व्याख्यानामध्ये आपण बघितली. तर असा विचार किंवा त्यासाठी आपण कुठला आशय निवडायचा, गटामध्ये कुठला आशय द्यायचा, मुलांना एकमेकांशी चर्चा करायची असेल तर कशा विषयीची चर्चा, कशा घटकाची चर्चा करायची, त्यांच्यामध्ये संघटन करायचं असेल तर कशा पद्धतीने संघटन करायचं, त्याच्या या सगळ्याचा विचार या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये आपण केला. आता याच्यासाठी जी मार्गदर्शक तत्व आहे, मग अशी खरं म्हणजे याचा सगळ्याचा उल्लेख झालेला आहे, आपल्याला हे रिपीट होणार आहे, पण आपल्याला हे 8 दिवस पक्क मनामध्ये ठसलं पाहिजे, तेव्हा आपल्याला आपण इथून गेल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन चांगलं करणार आहोत. तेव्हा शैक्षणिक मार्गदर्शक तत्व कुठली आहे त्याची, तर सगळ्यात पहिलं म्हणजे अनुभवजन्य. मग अशी असं आपण म्हटलो की मूल, आपल्याला असं वाटतं की आपण शिकवतो, पण नाही, मूल स्वतःच स्वतः शिकू शकतं. मग अशी आणखी एक वाक्य आपण म्हटलं की मूल स्वतः शिकतं ते दुसऱ्यालाही शिकवू शकतं. आपल्याला फक्त शिक्षक म्हणून समोर असल्यावर असं वाटतं की मी शिकवणार आणि समोरचा शिकणार. ती पद्धती आता कालबाह्य झाली आहे. आता प्रत्येक मुलाला माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे, त्यामुळे त्याला माहिती देणं अपेक्षित नाहीये. आपल्याला त्याला खेळाद्वारे, विविध प्रकारच्या खेळाद्वारे आणि विविध प्रकारच्या अनुभवांद्वारे विविध प्रयोगांची संधी विविध प्रयोग करण्याची संधी देऊन त्याला शिकायला प्रवृत्त करणं अपेक्षित आहे. तर आता आपण शिकवणार नाही आहोत. आपली भूमिका काय आहे? आपली भूमिका काय आहे? मार्गदर्शक किंवा मदतनीस, फॅसिलिटेटर, हो ना. आपण त्याला शिकायला मदत करायची, त्याला शिकायला प्रेरित करायचंय. त्याच्या शिक्षणामध्ये एखादी जर अडथळा आला तर तो दूर करण्यासाठी त्याला सहाय्य करणं, इतकीच आपली भूमिका आहे. आपण शिकवणार आहोत आणि तो शिकणार आहे असं नाहीये. फक्त खेळाद्वारे शिकवायचंय म्हणजे बरं झालं, त्यांना असं सोडून दिलं वर्गात खेळायला
किंवा मोकळ्या मैदानावर खेळायला ना आपण एका ठिकाणी बसलो, असं खेळाद्वारे शिक्षण होईल का? मग काय करायला पाहिजे? इकडून बोला. कुठले खेळ घ्यायचे हे कोण ठरवणार आहे? कोण ठरवणार? हळू बोलतात बरं का. कारण काय सांगू, आता तेवढे खेळ आपल्याला जमवायचे की नाही, तेवढ्या खेळांचा संग्रह आपल्याकडे आधी असला पाहिजे. तेव्हा आपण त्याची हायरार्की, म्हणजे आधी कुठला खेळ घ्यायचा, त्याच्यानंतर कुठल्या क्षमतेचा विकास करायचा, त्याच्यानंतर कुठल्या क्षमतेचा विकास करायचा, याच्यासाठी खेळांची निवड आपण करणार आहे. ती निवड काही तो पालक नाही करणार आहे. त्यामुळे काम खरं कोणाचं जास्त वाढलंय? बरं झालं, आता मला शिकवायचं नाहीये म्हणजे काही कामच नाही असं म्हणून चालेल का? नाही, आपलं उलट काम वाढलंय. कोणते अनुभव द्यायचे त्याची निश्चिती करायची, ते कशा पद्धतीने द्यायची त्याची निश्चिती करायची, कोणते खेळ घ्यायचे त्याची निश्चिती करायची. त्यामुळं एक जर खेळ म्हटलं तर त्या खेळामधले जे विविध प्रकार आहेत आता ते पुढे येणार आहेत आपल्याला, की खेळ हा जर केंद्रबिंदू धरला तर त्याच्यामध्ये मुक्त खेळ असतील, म्हणजे अगदी सुरुवातीला आपण त्यांना मुक्तपणे खेळण्याचा आनंद दिला पाहिजे, किंवा मग आपण मार्गदर्शन खेळ खेळताना केलं पाहिजे त्यांना, किंवा काही खेळ आधी आपण खेळून दाखवलं पाहिजे, दिग्दर्शित खेळ आपण म्हणतो, आणि मग त्यांना तो खेळायला दिला पाहिजे, किंवा काही खेळांची रचना केली पाहिजे. अशा एक खेळ एक म्हटलं तर खेळाचे जे प्रकार आहेत ते कोणत्या वेळेला कोणता प्रकार निवडायचा हे आपणच ठरवणार आहोत. म्हणजे आपली जबाबदारी वाढली की नाही? अर्थात त्या जबाबदारीनं आपण आत्ता मगाशी जर म्हणले तसं आठ्या कमी झाल्यात का, तर तसं त्याच्या आठ्या येण्याचं कारण नाही. आपण सर्वांनी मिळून चर्चा करून तो ठरवायचा आहे आणि त्याप्रमाणे त्याचं इम्प्लिमेंटेशन करायचं. आता जसं वर्गातले खेळ आहेत तसे काही वर्गाबाहेरचे खेळ आहेत. मग वर्गातल्या खेळांचा विकास, कोणत्या कोशांचा विकास करण्यासाठी वर्गात खेळ घेता येतील, कोणत्या कोशांच्या विकासासाठी वर्गाबाहेरचे खेळ घेणे उपयुक्त ठरेल, आणि ते कशा पद्धतीने आणि कोणत्या वेळेत घेतले पाहिजेत. पण त्याची सुद्धा वेळ ठरलेली आहे. आत्ता त्यांचा काय म्हणतो, खाऊची सुट्टी संपली आणि लगेच जर आपण वर्गाबाहेरचे खेळ घेतले तर चालणार आहे का? नाही. त्यामुळे त्याच्या वेळा सुद्धा आपल्याला ठरवायच्या आहेत. मग या वेळा ठरवून त्याप्रमाणे, शिवाय तो खेळ विकसित झाला पाहिजे. म्हणजे आधी कोणत्या एका टप्प्यावर काय घेतलं, त्याच्यानंतर पुढच्या टप्प्यावर खेळ कुठल्या प्रकारचा घेतला, याचा विकसित आराखडा पण आपल्याला तयार करायचा आहे. आणि त्यासाठी लागणारी जी सामग्री आहे त्याच्याविषयी थोडंसं 2-4 मिनिटं बोलावं असं वाटतं. की सामग्री म्हटलं की आपल्याला असं वाटतं की बाजारात जावं आणि सगळं सामान जे दिसेल ते गोळा करून आणावं आणि वर्गात आपल्याला पाहिजे तसं त्याचा वापर करावा, काय खेळ घ्यावा. तसं नाही. साहित्य जे आपण खेळासाठी वापरणार ते जर आपण स्वतः तयार केलं, आपल्या मुलांच्या मदतीनं केलं आणि त्या कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त अनुभव देणारं असं जर साहित्य आपल्याला करता आलं तर त्याचा उपयोग, त्याचा आनंद मुलांनाही होणार आहे. त्या संबंधित शिक्षकांनी आपण साहित्य तयार केलं याचा आनंद वेगळा असतो, स्वनिर्मितीचा आनंद वेगळा आहे. त्यामुळं तशा प्रकारचं साहित्य तयार करून त्या साहित्याच्या माध्यमातून त्यांचे खेळ घेणं हे अपेक्षित आहे. आपण बाजारात जाऊन एकदम सगळं साहित्य गोळा करून आणलं, आपण खर्च करू, पण आता अलीकडे आपल्याला ते सहज उपलब्ध म्हणून पटकन आणि कमी कष्टात मिळणार आहे म्हणून आपण पटकन करू, पण त्याचा आनंद नाही मिळणार. स्वनिर्मितीच्या आनंदातून, दुसरं म्हणजे त्याच्यातून मिळणाऱ्या अनुभवातून तो शिकणार आहे. मग ते चिकटकाम असेल, कातरकाम असेल, गढीकाम असेल, कोणत्याही प्रकारचं काम असेल, पण त्याच्यातून तो शिकणार आहे. तर त्याच्या अनुभवातून त्याला शिक्षण मिळेल अशा प्रकारचं साहित्य निर्मिती करणं हे अपेक्षित आहे. नंतर बालकाचा कृतीयुक्त सहभाग, आता आपण म्हटलंच, इथं मी दाखवलं नाही पण 2 चित्र माझ्या डोळ्यासमोर लगेच आली की हा वर्ग आहे, हा शांतपणे बसलाय, इथं मी बोलते, हे सगळेजण ऐकतायत. आणि हा वर्ग आहे, इथं मात्र 2-4 जण उभे आहेत आणि ते काहीतरी सांगतायत 4 गटामध्ये. त्या मुलांचा गोंगाट चालू आहे, तिथं त्यांचं काहीतरी गडबड साहित्य करणं चालू आहे. मुख्याध्यापक राऊंडला आले, हा तुमच्या वर्गात गोंधळ चाललाय, काय होईल? बोला ना तुम्ही. इथं तुम्हाला कोणी मुख्याध्यापक काही म्हणणार नाहीये. काय होईल? कुठला वर्ग चांगला असं तुम्हाला वाटेल? वा, मला अपेक्षित उत्तर होतं तेच आहे. शांत असलेल्या वर्गामध्ये
एक मार्गी वन साइडेड काम चालू असतं. शिक्षक बोलतोय, कोणीतरी ऐकतंय, कोणीतरी पेंगतंय, कोणीतरी आकलन करून घेतंय, कोणी काहीच करत नाहीये. जिथं गडबड चालू आहे तिथं धडपड चालू आहे, गोंगाट चालू आहे, पण तिथं अध्ययन घडतंय. लक्षात आलं का? तिथं खऱ्या अर्थाने शिकणं चालू आहे. आणि आता आपल्या सगळ्यांना आपल्या या सर्व वर्गांमध्ये असा गोंधळ अपेक्षित आहे. सगळ्यांनी हाताची घडी तोंडावर नकोय, असा शांत वर्ग नकोच आहे आपल्याला. तिथं काहीतरी ते मूल करतंय, खेळतंय, एकमेकाला सांगतंय, कृती करतंय, चुकतंय, धडपडतंय, हेच अपेक्षित आहे. कारण त्याला अनुभवातून शिक्षण देतोय आपण. हा बदल लक्षात आला का? म्हणून आता उत्तर काय पाहिजे? ज्या वर्गात गोंधळ आहे तिथं अध्ययन चाललंय, तो चांगला चाललाय वर्ग. आणि जिथं शांतता आहे तिथं अध्ययन कमी गतीने चाललेलं आहे, 20-25% चाललेलं आहे, असा विचार आपल्या मनामध्ये आला पाहिजे. म्हणून मुख्याध्यापकांनी सुद्धा गोंधळ असलेल्या वर्गाकडे वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे आणि शांत असलेल्या वर्गाकडे वेगळ्या दृष्टीनं बघितलं पाहिजे. बरोबर आहे ना? आता असा कृतीयुक्त सहभाग पालकांचा असेल तर ते नक्कीच तिथे शिकणार आहे, चुकणार आहे. चुकणार आहे. मी एकदा मागे उदाहरण दिलं होतं, तेच उदाहरण परत सांगते, तुमच्यासमोर नव्हतं सांगितलं म्हणून. एका शाळेमध्ये शिशु गटामध्ये गेले तर तिथं बालक त्यांच्या वैज्ञानिक प्रयोगशाळेमध्ये बसले होते आणि ते प्रयोग करत होते. जो खेळ गटातला मुलगा होता त्यालाही बाटलीत वाळू भरायला सांगितली होती. त्यानं ती वाळू अशी घेतली आणि अशी बाटलीवर टाकली, 4 दाणे बाटली तर बाकी सगळी खाली. त्याच्या वरच्या गटातला विद्यार्थी होता, त्याने वाळू घेतली मुठीत आणि अशी घालायचा प्रयत्न केला. त्याची पण निम्मी खाली आणि निम्मी बाटलीत गेली. ठीक आहे, शिकला तो. त्याच्या वरच्या गटातला मुलगा होता, प्रयोग तोच होता, बाटलीत वाळू भरणे, पण तो काय करत होता? त्याला लक्षात आलं होतं कशी भरायची. त्यामुळे त्यानं ही मूठ घेतल्यानंतर जी धार असते ना, ती बरोबर त्या बाटलीच्या तोंडावर धरली आणि खाली सांडू न देता वाळू व्यवस्थित भरली. एकच प्रयोग आहे, 3 गटामध्ये झालेला आहे. काय शिक्षण झालं सांगा? वयोगटानुसार त्याच्यात बदल झालाय की नाही? आता मी कोशात्मक आता बोलणार नाहीये, कारण 5 कोशांचं झाल्यानंतर बाई त्याच्यावरचं उत्तर तुम्हाला सांगणार आहे की काय, कसा कोशात्मक त्याचा विकास झाला, म्हणजे शारीरिक त्याच्या ज्या ही क्षमता आहे त्याच्या विकासावरचं भाष्य बाई करते. तर असा कृतीयुक्त सहभाग घेतला आणि त्या पद्धतीने शिक्षण दिलं तर तिथं खऱ्या अर्थाने ते अध्ययन होईल. भारतीय संदर्भ असं म्हटलं, मग अशा आपण संदर्भांचा उल्लेख केला. मी फक्त महाराष्ट्रातल्याच म्हणत नाही, देशातल्या विविध शिक्षण संस्थांमधून बालशिक्षणामध्ये जे काही प्रयोग झाले असतील त्या सगळ्याचा अभ्यास आपण ज्यावेळेला करू, त्याचा तौलनिक अभ्यास करणं आता आपल्याला सुद्धा सोपं आहे, कारण तुमच्या हातात सगळ्यांच्या मोबाईल आहे आणि त्यामुळे त्याच्या संदर्भातून आपण ते शिक्षण घेऊ. दुसरं की याच्या पायाभूत स्तराच्या या तत्वांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मगाशी उल्लेख झाला होता की तिथं परीक्षा नाहीये. आपण गुण द्यायचे का मुलांना? आपण कुठंही त्यांना मार्क, गुण म्हणजे मार्क्स 1, 2, 3, 4 अंकांमध्ये देणार आहोत का? नाही. ते तसे दिले तर काय होईल? त्यांच्यात आपोआप तुलना होईल, होय की नाही? मग तू श्रेष्ठ, मी कनिष्ठ, याला जास्त पडले, त्याला कमी पडले, हा पुढं, हा हुशार, असं थोडंसं तुलन. तर असं आपल्याला करायचंय का? नाही. का नाही करायचं? का नाही करायचं कोण सांगते? मागून जरा उत्तर येऊ दे. समान वागणूक. बर, इकडे समान वागणूक म्हणले. आणखी मला यापेक्षा जरा अधिक चांगलं उत्तर अपेक्षित आहे. मागे बर, आणखी कोणाला सांगायचं इकडे? हा, येस ताई. बर, नाही मी काय म्हंटल की असं का करायचं नाहीये? स्पर्धा करायची नाहीये. आणि दुसरं म्हणजे आपण मगाशी एक वाक्य शिकलो नाहीत का बघ? आपण सकाळपासून 3 वेळा तेच वाक्य ऐकलं. प्रत्येक मूल स्वतःच्या क्षमतेनुसार शिकणार आहे.
म्हणून त्यांच्या सगळ्यांच्या क्षमतांचा विकास एकसारखा होईल असं होईल का? नाही होणार. याला ती वाळूची गोष्ट याला लवकर 2-4 दिवसात शिकता आली, ते शिकायला इकडच्याला कदाचित 8-10 दिवस लागतील. क्षमता प्रत्येकाची वेगळी वेगळी आहे, हो ना. त्यामुळे तो त्याच्या क्षमतेनुसार शिकणार आहे. म्हणून आतापर्यंत जो आपला अभ्यासक्रम होता तो धोपट मार्ग होता, सब घोडे 12%. एक गोष्ट सगळ्यांना एकसारखी शिकवायची, त्याला येऊ देत नाही तर न येऊ देत, त्याला आकलन होऊ देत नाही तर न होऊ देत, असं चालेल का? तर नाही चालायचं. आपल्याला त्याच्यातली क्षमता किंवा त्याच्यातल्या अध्ययनातली उणीव ही ज्याला चांगली बारकाईनं कळेल तो त्याच्यात काय विकास करायचा, त्याला अधिक मार्गदर्शन कसं करायचं याचा विचार करेल. तसं हॉलमध्ये एकाने छान विचारलं होतं की एक खूप पुढे जातोय अभ्यासात आणि एक मागं जातोय, तर मग आता त्यांना कसं काय पुढे बरोबर आणायचं, त्याला उत्तर कसं द्यायचं, त्याच्याविषयीचं उत्तर तुम्हाला मिळालेलं आहे म्हणून मी परत रिपीट करत नाहीये. की त्याला त्याच्या क्षमतेनुसार अधिक आव्हानात्मक उदाहरणं किंवा आव्हानात्मक कृती दिली पाहिजे ना करायला. जर तशी आव्हानात्मक कृती असेल तो त्यात रमेल. त्याला जर तशी आव्हानात्मक कृती नसेल करायला मिळाली तर तो बाकीचे जे अध्ययन करतात त्यांना त्रास होत येणार, बरोबर आहे की नाही. आणि म्हणून त्याचाही विचार आपल्याला करायचा आहे. आणि म्हणून कुठल्याही प्रकारची स्पर्धा, कुठल्याही परीक्षा अशा प्रकारचं, म्हणजे थोडक्यात म्हणायचं असं की मूल्यमापन नाही करायचं. आपण आता मूल्यांकनावर बोलणार नाही आहोत, फक्त मूल्यमापन नाही करायचं की याला इतके टक्के, याला इतके टक्के, याला अ याला ब असं नाही करायचं.